डीमार्टमध्ये एवढ्या कमी किमतीला काय काय घेतलं? चला या व्हिडिओमध्ये पाहूयात. खूप दिवसानंतर काल मी डीमार्टला गेले होते. ॲक्च्युली मी जिथं असते ना, तिथं डीमार्ट नाही आहे. तर जेव्हाही मी सोलापूरला जाते, डीमार्टला नक्की जाते. मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी डीमार्टमध्ये घेतलं हे 2 जारचं सेट, जे ग्लास जार होते आणि स्टीलचे त्याला टोपण होतं. फक्त ₹99 किमतीला मला हे मिळालं. सेम असेच 2 जारचा सेट ना मला गिफ्टमध्ये देखील आला होता. तर मग 4चा सेट मला करता येईल म्हणून मी हे 2 जार घेतले. म्हणजे 4 जोडी असं छान असं किचनमध्ये मी ठेवू शकते. याची क्वालिटी तर खूप छान आहे आणि ₹99 मध्ये एवढी छान क्वालिटी मिळते म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणूनच मला डीमार्ट खूप आवडतं. याच्यानंतरनं मी काही फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ग्लासचे बॉक्सेस घेतले. हे अशा साईजचे जे बॉक्स आहेत ते बाहेर खूप महाग होते. पण डीमार्टमध्ये मला हे ₹179 ला मिळाले, ₹179 ला. तर असे मी 4 जार तिथं घेतले. याच्यामध्ये आपण उरलेला भात काढून ठेवू शकतो, भाजी काढून ठेवू शकतो, ज्यानं सील असल्यामुळं ते खराब पण होत नाहीत. आणि जर आपण स्टीलमध्ये ठेवलं तर त्याला आजूबाजूच्या भांड्यांना त्याचा वास येतो. तर तसं होऊ नये म्हणून मग मी हे असे ग्लासचे 4 जार घेतले. त्याचबरोबर आपल्याला बरेचदा ना बेसिन घासण्यासाठी ब्रश लागतो. तर असा ब्रश डीमार्टमध्ये मिळतो. ₹15 ते ₹20 किमतीचा हा ब्रश आहे. खूप कमी किमतीला मिळून जातो. तर असे मी 2 ब्रश कायम सोबत ठेवते, घरामध्ये ठेवते. जेणेकरून तुमचं किचनचं बेसिन आणि वॉशरूमचं बेसिन याच्यानं तुम्हाला घासता येतं. हात घाण वगैरे होत नाहीत. त्यानंतरनं मी हे डस्टबिनचे बॅग्स घेतले, जे की 100% कंपोस्टेबल आहेत. म्हणजे प्लास्टिक नाही आहे हे. तर हे संपूर्णपणे कंपोस्ट होऊन जातं आणि ₹99 याची किंमत आहे याच्यावरती. परंतु डीमार्टमध्ये मग मी अशा 2 बॅग्स घेतल्या. त्याचबरोबर हे 3 रुमालचा सेट. तर हे फक्त ₹99 ला मला हा सेट तिथं मिळाला. याच्यामध्ये 6चा पॅक आणि असे बरेच पॅक अवेलेबल होते. मग मी हा 3चा पॅक घेतला. त्यानंतर ना आता समर चालू आहे तर मग मी ग्लासचा पण सेट घेतला. ₹169 ला हा मला सेट भेटला. म्हणजे किती कमी किमतीला डीमार्टमध्ये सामान मिळतं बघा. जेव्हा मी इथं मॉलमध्ये वगैरे पाहिलं होतं ₹300 च्या खाली एक पण सेट मिळत नव्हता. तर ह्या साईजचा मी सेट घेतला. जास्त मोठे ग्लासेस माझ्याकडे ऑलरेडी होते. मला जास्त मोठा साईज नको होता. हा लहान साईज माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. याच्यामध्ये भरपूर डिझाईन आणि व्हरायटी डीमार्टमध्ये अवेलेबल आहेत आणि किमतीच्या मानाने याची क्वालिटी खूप चांगली आहे. 6 पीसचा हा सेट होता. त्यानंतरनं आपल्याला कायम वॉशरूममध्ये लागणारी गोष्ट म्हणजे हे अंग घासण्यासाठी, पायाचे टाचा घासण्यासाठी किंवा नेल आपले क्लीन करण्यासाठी हे लागतं. तर याची पण खूप कमी किंमत असते. जवळजवळ ₹69 ला मला हे डीमार्टमध्ये मिळालं. त्यानंतरनं पापड भाजण्यासाठी माझ्याकडं आधी अशीच लोखंडी जाळी होती, जी की कुजून खूप खराब होते. मग ही स्टीलची आता जाळी आली आहे डीमार्टमध्ये. खूप छान याची क्वालिटी आहे, एकदम मजबूत आहे. ₹300 MRP आहे, परंतु डीमार्टमध्ये फक्त ₹199 ला मिळालं. म्हणजे ₹100 कमी प्राईज आहे बाहेरपेक्षा. याच्यावरती आपण चपाती वगैरे पण शेकून घेऊ शकतो, जे आपण फुलके म्हणतो. त्यानंतर हे स्मॅशर मला हवं होतं बटाट्यासाठी. लाकडी खराब होतात लवकर म्हणून मग मी यावेळेस स्टीलचं घ्यायचं ठरवलं आणि पण ₹69 ला होतं. म्हणजे जवळजवळ ₹70 ला आपल्याला हे छान असं मिळालं. त्यानंतरनं खूप फॅन्सी दिसणारा ट्रे मला हवा होता. बरेचदा व्हिडिओमध्ये मी बरेचदा ट्रेचा वापर करते काही रेसिपीज दाखवताना वगैरे. तर मला हे हवं होतं आणि याची प्राईस पण कमी होती. धरायला साईडला हँडल्स पण आहेत आणि वुडन असल्यामुळं एक छान असा लुक याला येतो. याची किंमत ₹149 होती. ₹150 मध्ये एवढा सुंदर ट्रे मिळतोय. मी हा ट्रे ऑनलाईन पाहिला होता. ऑनलाईन ₹350 ला होता. डीमार्टमध्ये खूप छान किमतीला मला हा ट्रे मिळाला. त्यानंतरनं मी असे हे छोटे 2 जार तिथं घेतले. ₹99 याची किंमत होती आणि डिस्काउंटमध्ये हे जवळजवळ ₹69 ला काहीतरी मला मिळाले. ह्याच्यावरती ₹99 प्राईज आहे. तर मग हे मी 2 घेतले कशासाठी, तर लसूण पेस्ट आणि अद्रक पेस्ट ठेवण्यासाठी. स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलं तर वॉश केल्यानंतर देखील त्याचा वास येतो. सेम प्लास्टिकमध्ये पण होतं. ग्लासमध्ये तुम्ही वॉश केल्यानंतर त्याचा स्मेल वगैरे राहत नाही आणि सील पॅक असल्यामुळं
फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलात तर 15 दिवस लसूण पेस्ट, अद्रक पेस्ट सहज टिकते. याच्यासाठी मी हे घेतलं होतं आणि त्याचबरोबर एक स्टीलचा पण छोटासा टिफिन म्हणू शकता आपण, तो मी घेतला. हा होता ₹69 ला. माझ्याकडं स्टीलचे जास्त छोटे असे टिफिन नाही आहेत आणि बरेचदा कारमध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवायला लागतात, म्हणून मग मी हा छोटासा घेतला, जो इकडे-तिकडे कुठे कॅरी करायला सोपा जातो. त्यानंतरनं खूप दिवसापासून मला एक असा मोठा डब्बा घ्यायचा होता, ज्याच्यामध्ये की फोडलेले बिस्किट पुडे असतील, फरसाणचे पॅकेट असतील, चिप्सचे पॅकेट असतील. ओपन केल्यानंतरनं ठेवायला सील पॅक असा डब्बा हवा होता. याचं वरचं टोपण बघा किती फ्लेक्झिबल आहे, रबरसारखं आहे आणि एकदा लावल्यानंतरनं खूप एअरटाईट बसतं ते, मध्ये बिलकुल हवा जात नाही. त्याच्यानं काय होतं तर ओपन केलेले पॅकेट्स याच्यामध्ये व्यवस्थितपणे राहतात आणि किंमत पण खूप छान होती. ₹129 मला हा डब्बा तिथं मिळाला आणि याचं साईज पण भरपूर मोठा आहे, म्हणजे एकदाच तुम्ही एक 5-6 पॅकेट्स तुम्ही ठेवू शकता. अशी भरपूर शॉपिंग मी काल डीमार्टला केली. तुम्ही डीमार्टला गेल्यानंतरनं शॉपिंगवरती कंट्रोल करू शकता का? मला तर अजिबात कंट्रोल राहत नाही. दरवेळेस मला आठवण करून द्यावं लागते की आपलं बजेट काय आहे. जर तुम्हाला देखील शॉपिंग करायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे भरपूर व्हिडिओ घेऊन मी चॅनलवरती येतच असते. आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.